संतांना नमस्कार घालतात. नमस्कार का घालतात त्याचे फक्त 2 फायदे सांगतो. नमस्कार कोणी करावा, कुणाला करावा, कशासाठी करावा, केलं तर काय होतं, नाही केलं तर काय होतं, असे अनेक प्रश्न आहेत. पण 2च प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देणार आहे. 11 वाजल्या. एकदा परमात्म्याचं नामचिंतन करू आणि उरलेल्या 5च मिनिटांमध्ये, तसे 5 मिनिटं उरले नाही, पण तुम्ही 9:05 चालू केल्यामुळे पुढचे 5 मिनिटं माझ्या हक्काचे, म्हणून पुढचं 5 मिनिटं चिंतन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्याला हात आहेत त्यांनी बांधून ठेवा, ज्याला गुडघे त्यांनी पायात घाला, पाय गुडघ्यात घाला, हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. 2 मिनिटं भजन आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कीर्तनाला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई काय काय पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. शांती ब्रह्मनाथ महाराज या अभंगाचा खूप मोठा भाव सांगतात. पण वेळ्याभावी आपण पहिल्या चरणाचं पूर्वार्धाचं चिंतन केलं, उत्तरार्धाचं चिंतन 5 मिनिटांमध्ये करू आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. अभंग तसा सगळ्यांच्या पाठातला आहे बरं का, कानपाठ तरी आहे, पाठ जरी नसला तरी पण हा अभंग ज्यावेळेस आपण चिंतन करतो, या अभंगाचा जो असणारा शब्दश अर्थ आहे बरं का, जो भाव आहे तो भाव वेगळा शब्दाचा, आणि त्याचा जो अंतर्भाव आहे तो अंतर्भाव खूप गोड आहे. आपण कधीच शब्दाच्या अंतर्भावापर्यंत जात नाहीत. आपलं नेहमी भक्ती वरपंगी असते, वरपंगी कसली असते, वरपंगी असते. म्हणून आपल्याला महाराज त्याचा गोडवा प्रत्यक्ष पाहायला सापडत नाही. जाऊ द्या, माझा विषय असा चाललेला आहे. महाराज म्हणतात की आम्ही काय करतो ते माझे असल्यामुळं आणि ते उदार असल्यामुळं आणि ते आमच्यावरती कृपा करत असल्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला वाटलं भक्ती करावी, नमस्कार करावा, तर कुणाला करतो तर त्यांनाच करतो. आणि करत असताना केव्हा करतो तर वारंवार करतो, म्हणजे पुन्हा पुन्हा करतो. एक बोलू का, देवाच्या पाया पडायचं एकदा पडायचं का सारखं पडायचं? काय मत आहे तुमचं? सारखं पडलं पाहिजे, बरोबर आहे ना? पण आम्ही देवाच्या सारखं पाया पडतो का? नाही महाराज. देवाचं आमचं फक्त लग्न त्या टायमालाच कधीतरी देवाकडे आम्ही जातो, किंवा घरामध्ये जर आमच्या कार्यक्रम असला तरच आम्हाला देवबाबाची आठवण होते. त्या देवाला सांग म्हणजे ब्राह्मणाला सांग काय काय लागतं ते स्पेशल ते आणून घेतो आणि त्याची पूजा करतो. म्हणजे आमच्याकडे एखादं कार्य असेल तर आम्हाला देव आठवतो, नसेल तर देवाचा आणि आमचा स्वप्नात सुद्धा संबंध येत नाही. कशात? जागृतीत नाही म्हणलं मी तुम्हाला, कशात म्हटलं? स्वप्नात सुद्धा संबंध येत नाही. सांगू तुम्हाला, संत महात्मे म्हणतात आपण साधना केली पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे. भक्तीचं स्वरूप सांगितलंय बरं का, भक्तीची सुलभता सांगितली. भक्तीची सुलभता म्हणजे देवाला नमस्कार करणं हे भक्ती आहे आणि सोपी भक्ती आहे. काय म्हटलं मी तुम्हाला? कशी भक्ती आहे? सोपी भक्ती आहे. पाया पडणं इतकं सोपं जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. तुम्हाला सोपं बोलतो, सोपं.
तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जर पाया पडायचं जर दुसरं काय असेल तर मी म्हणतो माझं भांडवलच आहे. पाया पडणे हे माझे भांडवल म्हणतात महाराज. परमार्थातलं माझं भांडवल काय आहे तर पाया पडणे हे भांडवल आहे. जसं पैसा हा प्रपंचातलं भांडवल आहे. व्यवसाय करत असताना काय भांडवल असल्याशिवाय व्यवसाय करता येतो का? नाही. तसं महाराज परमार्थ करत असताना परमार्थातलं महाराज म्हणतात पाया पडणं हे काय माझं भांडवल आहे. भांडवल महाराज दुर्दैव आहे आमच्या शासनाचं. आमच्या शासनाला आणखी संत महती कळालेली नाही. पाश्चात्य देशातले महाराज असणारी शासनातली मंडळी आता गीतेचा अभ्यास करू लागले, गीता शिकू लागले. आणि आमचं आता शासन म्हणते समर्थांचे श्लोक प्रत्येक शाळेमध्ये सक्तीने शिकवलेच पाहिजेत. माझा विषय असा चाललेला आहे, त्यांना गीता आणखी कळाली नाही, त्यांना भागवत कळलं नाही, रामायण कळलं नाही. अभ्यासक असाल जर एखादा पेपरवाला असेल तर उद्या पेपरला दे माझ्या नावाने. मी समर्थांचा द्वेषक नाही, पण धर्मग्रंथ जर कोणता असेल तर आमचा गीता ग्रंथ धर्म आहे. धर्मगीता ग्रंथ सोडून जगाच्या पाठीवर आम्ही जर तुम्ही सांगायचे तसं वागायचं म्हटलं तर धर्मग्रंथाला कोण किंमत देईल? धर्मग्रंथाची जाण असली पाहिजे. हिंदुस्थानामध्ये धर्मग्रंथ कोणता असेल तर गीता आहे. गीता म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या गीतेचं चिंतन सगळ्यांनी करावं. पाश्चात्य देशातली मंडळी हिंदुस्थानातली संस्कृती शिकतात. हिंदुस्थानातली संस्कृती शिकून पाश्चात्य देशातली मंडळी सुखी होतात, समाधानी होतात. हिंदुस्थानातला ग्रंथ पाश्चात्य देशात शिकवला जातो. रामायण, भागवत, गीता. ह्या गीता आणि भागवत धर्मग्रंथाचं हिरण का महाराष्ट्रात व्हावं याचा अभ्यासकांनी अभ्यास करावा असं आमच्या सर्वसामान्य अज्ञानी माणसाचं मंडळ आहे. मन नाही आम्ही ज्ञानी आहेत असं म्हणत नाहीत, पण पाश्चात्य देशातली संस्कृती आमची घेऊन ते जर सुखी होत असेल तर आमची संस्कृती आम्ही आमच्या पायाखाली का तोडवायची याचा अभ्यास अभ्यासकांनी केला पाहिजे. हे लाईव्ह आहे म्हणून बोलत आहे. माझा विषय असा चाललेला आहे. मग आपल्या जीवनात नमस्कार कुणाला घालायचा ऐका. शासन पूर्वी आम्हाला शिकवत होतं. मी लहानपणी पहिली दुसरीला शाळेत जात असताना शासनाची काही पुस्तकं होती बालभारतीचे. त्या पुस्तकात असं होतं, कमल नमन कर, अभय नमन कर, पण कोणाला कर? पाकिस्तानला कर का युरोपला कर का इंग्लंडला कर? वकील साहेब तुम्ही वकील साहेब आम्हाला सोडित तुम्ही, म्हणून तुम्ही जरा माझ्याकडे नीट लक्ष द्या. कुणाला नमन कर, कुणाला करायचं? तिथं जर सांगितलं असतं कृष्णाला नमन कर, रामाला नमन कर, गणेशाला नमस्कार कर, तर आमची लेकरं आता महाराज गणपतीच्या पाया पडायला गेली असती. आमची लेकरं महाराज पांडुरंगाच्या पायाला पडायला गेली असती. आमची लेकरं विठ्ठलाच्या. माझं जर चुकत असेल तर मला सांगा ना तुम्ही. माझा विषय असा चाललेला आहे, माझं चिंतन असं चाललेलं आहे की आमच्या धर्मग्रंथाचं हेळण होऊ नये. नमस्कार शिकवायला सांगू तुम्हाला. आता शाळा कॉलेज म्हणजे ज्ञान मिळतं रे, पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानासोबत संस्कार मिळतो. संस्कार आमची हिंदू संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय सर्व संप्रदायामध्ये श्रेष्ठ संप्रदाय आहे. सर्व साधू संतांमध्ये माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सर्वश्रेष्ठ संत आहेत. आणि माझ्या जगाच्या पाठीवर एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा एकच माझा परमात्मा आहे. त्याला म्हणतात पांडुरंग. तो असणारा एक देव आहे. जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखा देव नाही, साधू संतांसारखे संत नाहीत, आणि धर्मग्रंथासारखे ग्रंथ नाहीत, आणि माझ्या वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही. याची जो महाराज कास धरतो त्याला तो परमात्मा खांद्यावरती घेतो आणि महाराज थै थै नाचतो आणि त्याला पहिलं फिरायला घेऊन जातो. महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुसरं काही घेऊ नका. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. त्याचं नामचिंतन करा. आणि त्या नामचिंतनाचा परिणाम असा आहे, त्या नमस्काराचा परिणाम असा आहे, त्या साधनेचा परिणाम असा आहे. फक्त 2 परिणाम सांगतो दृष्टांतांच्या माध्यमातून आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तुम्ही नमस्कार केला तर त्याचा पहिला फायदा आहे आपलं आयुष्य वाढतं. काय म्हटलं मी तुम्हाला? आपलं आयुष्य वाढतं. कसं वाढतं? आणि मग आपल्या जीवनातलं कसं संकट दूर होतं. नमस्काराने काय होतं? आयुष्य वाढतं आणि संकट दूर होतं. पहिला दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप मोठा प्रसंग आहे. धर्मयुद्ध झालं. कुणाचं? ज्यावेळेला मला द्वापार युगामध्ये ज्यावेळेला या कौरवाचं आणि पांडवांचं काय झालं? युद्ध झालं.
कौरवाचं पांडवाचं युद्ध चालू असताना पांडव सैनिकाकडील जे असणारे मोठमोठे जे काय आहेत योद्धे आहेत त्यांच्या संबंधाने महाराज कौरवाकडील जी असणारी वयोवृद्ध किंवा जो सेनापती आहे तोही सुखी व्हायचा. पण एक दिवस राग आला कुणाला? दुर्योधनाने सांगितलं, ओ पितामहा भीष्म, तुम्हाला काय वाटतं का तुम्ही सेनापती आहात आणि एकही त्या असणाऱ्या पांडव सेनेकडील असणारा एकही योद्धा मरत नाहीये, तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे, तुम्ही त्यांना काय करता? पाठीशी घालता, तुम्ही त्याचे योग्यतेचे नाहीत. आणि भीष्माचार्यांनी काय केलं महाराज? प्रतिज्ञा केली, उद्या निष्पांडव पृथ्वी करील. ऐका सज्जनांनो, माझी वेळ संपली, मला वेळ नाही घ्यायचा. निष्पांडव पृथ्वी करील. त्यावेळेला महाराज युद्ध संपलं, सगळे झोपी गेले, देवाला काळजी वाटू लागली. धर्माकडे कृष्ण परमात्मा गेला, नकुल सहदेव सगळ्याकडे गेला, पण सगळे झोपू दे म्हणले रे देवा. असं वाटलं देवाला, कृष्णाला अजून तरी जागा असेल, कारण त्याला युद्धाचं सगळं कळतं, तो असणारा शूरवीर आहे. म्हणून अर्जुनाकडे गेलो तर अर्जुना धराधर गोरत होता. हे अर्जुना, तुला काय कळतं का नाही? अरे उद्या भीष्माचार्यांनी पांडव पृथ्वी करील असं प्रतिज्ञा केली, एकही पांडव जिवंत राहणार नाही, उठ, काय त्यासाठी उपाय करावा लागेल ना. अर्जुन म्हणतो, हे देवा झोपू दे, लय गोड झोप लागली, मस्त झोपू दे. शेवटी कृष्णाचा नावेला झाला आणि द्रौपदीकडे गेला, आपल्या बहिणीकडे गेलं. हे बाई, माझे मेहुणे तुझे सगळे मालक आहेत, त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर चल आपण काहीतरी करू. काय केलं? सांगितलं काहीच करू नको, त्या भीष्माचार्याच्या पाया पडायचं आणि ते जसं बोलते तसं बोलायचं, सगळं शिकवून ठेवलं. काय काय शिकवून ठेवलं नंतर सांगतो. सांगितलं, देवा तुला काय कळतं का नाही? नको त्या टायमाला विजा संपत्यात पाऊस पडतोय, अरे कसं बाहेर जायचं, त्या छावणीत कसं जायचं. कृष्ण परमात्म्याने आपल्या बहिणीला खांद्यावरती घेतलं आणि पटकन गेले. महाराज सांगितलं, जर भीष्माचार्याचं सकाळचं दर्शन घेतलं तर ते आशीर्वाद देतात. काय आशीर्वाद देतात? अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. कोणाला देतात? दुर्योधनाची जी पत्नी आहे वृषभानु, ती रोज पाया पडायला द्यायची आणि मग ती आशीर्वाद द्यायची, अखंड सौभाग्यवती भव. आणि पाया पडताना सांगितलं, तो काकणं वाजव, म्हणजे बांगड्या वाजव. हे त्यांना वाटून की वृषभानु पाया पडायला आली. म्हणून महाराज द्रौपदी पाया पडली, काकणं वाजवली, भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. कृष्णाने शिकून ठेवलं होतं. द्रौपदीने विचारलं, तात्श्री, हा आशीर्वाद मागच्या जन्मातला आहे का आताच्या जन्मातला का पुढच्या जन्मातला आहे? मग डोळे उघडले. द्रौपदी, तू इथं कशी काय? अगं ती वृषभानु दुर्योधनाची पत्नी, ती पाया पडायला त्यास मी तिला आशीर्वाद देत असतो, तू इथं कशी आली? बघितलं तर विजाचा कडकडाट आहे, पाऊस पडतोय, ही भिजलेली नाही, हिचे पाय ओले नाहीत. आणि मग भीष्माचार्याच्या लक्षात सांगितलं, खरं सांग, पाऊस पडतोय बाहेर, विजाचा कडकडाट आहे, लोक भीतात, तिकडं जायचं, तू तिकडच्या छावणीत, तू इकडच्या छावणीत आली, कशी काय आली? सांगितले, मी एकटी आली नाही, माझा भाऊ माझ्या सोबत आहे, कृष्ण परमात्मा सोबत आहे. आणि मग भीष्माचार्याने सांगितलं, खरं सांगू तुला, कालची केलेली प्रतिज्ञा बी खरी नाही बरं का, आजचा आशीर्वाद बी खरी नाही. तुला ज्याने इथं आणलंय ना, त्याला काय करायचंय तीच खरं होणार आहे, दुसरं काही खरं होणार नाही. माझा चिंतन संपलं. मला हे सांगायचंय, भीष्माचार्यांनी जो आशीर्वाद दिला, का दिला? जाऊ का घरी? तुम्हाला झोपा लागल्या, जातो घरी. का आशीर्वाद दिला? द्रौपदी पाया पडली मुळे. कितीदा पाया पडली सांगू तुम्हाला? द्रौपदी जर एकदा भीष्माचार्याच्या संतांच्या साधूच्या पाया पडली तर महाराज आपल्या मालकाचं आयुष्य वाढलं. तिच्या जीवनामध्ये जे करंट होण्याचं, जे जीवनामध्ये महाराज दुर्भाग्य होणार होतं, आपल्या मालकाचं आयुष्य संपणार होतं, जे संकट येणार होतं, द्रौपदी एकदा पाया पडली तर मालकाचं आयुष्य वाढलं आणि आपलं सौभाग्याचं रक्षण करता आलं. किती वेळा पाया पडली? एकदा पाया पडली. एकदा पाया पडलं तर एवढं महाराज आपलं फल प्राप्त होतं. पदरात माऊली तर म्हणतात, शांतीप्रमाणात महाराज म्हणतात, मित्र संतांच्या महाराज तया नमस्कार वारंवार. मी तर सारखंच पाया पडतो. किती फायदा होत असेल, लय फायद्याचं चिंतन आहे. आणखी एक सांगू का तुम्हाला, आमचा संप्रदाय हिंदुस्थानामध्ये का श्रेष्ठ आहे? ऐकताय ना? आमचा संप्रदाय हिंदुस्थानामध्ये का श्रेष्ठ आहे? उद्या पटकन महाराज ज्याच्या गळ्यात माळा नाहीत ना, त्यांनी माळा घाला रे, नाही तर उद्या काय होईल मला माहित नाही, मला पटकन माझ्या गावाला जाऊ द्या, मग काय व्हायचं ते होईल तुमचं, काय व्हायचं ते होईल, माळा घाला, जाऊ द्या. संस्कृती टिकून ठेवा. माझं चिंतन असं चाललंय, मला हा विषय सांगायचा आहे. आमच्या संप्रदायामध्ये एवढं श्रेष्ठत्व संप्रदायाचं सांगितलं जातं. माझी जर माता एकदा साधूच्या पाया पडली
तर तिचा मेलेला नवरा परत येतो. या संप्रदायाची ताकद आहे, एकदा पाया पडल्याची ताकद आहे. खोटं बोलत नाही. तुम्हाला मी दृष्टांत सांगतो, कथा सांगतो, अनुभव सांगतो. महाराज ज्ञानोबा माझे चालले होते, चालता चालता महाराज त्या असणाऱ्या मातेचा पती वारला आणि त्यांची निघाली महाराज प्रेत यात्रा. कळते ना तुम्हाला? पूर्वी पद्धत होती, मालक वारल्याच्या नंतर ही सती जायची. मालक वारल्याच्या नंतर सती जायची पद्धत होती. मालक वारले, सती जाण्यासाठी निघाली आणि जाता जाता तिला असं वाटलं काय सुंदर बाळ आहेत, ज्ञानोबा आहेत, निवृत्तीनाथ आहेत, सोपान काका आहेत, मुक्ती आहे. बघितलं काय ज्ञानोबांचं तेज होतं, ज्ञानाचं तेज होतं, भक्तीचं तेज होतं, साधनेचं तेज होतं. ज्ञानोबाला बघितल्याबरोबर साधूकडे बघितलं की महाराज पुण्य पुरुषाकडे बघितलं की प्रशस्तपणा वाटतो महाराज, आनंद वाटतो. त्या मातेला असं वाटलं मालक तर गेले, प्रेत यात्रा चाललीये, काय करावं? साधूचं जाता जाता दर्शन घ्यावं, साधूचं जाता जाता दर्शन घ्यावं. आणि गेले, माता समोर गेले आणि साधूचं दर्शन घेतलं. माझ्या ज्ञानोबारांनी अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. अरे अरे अरे, आईला वाटलं, स्त्रीला वाटलं काय माझ्या जीवनामध्ये महाराज साधूंनी आशीर्वाद दिला, माझ्या पतीची प्रेत यात्रा चालली आहे आणि मला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. महाराज माफ करा, तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं काय साधूचं तेज आहे, काय ज्ञानाची ताकद आहे, काय तुमच्या शब्दात ताकद आहे महाराज. पण खरं सांगू, मला अनुभव थोडा वेगळा येतोय हो. माझ्या मालकाचं प्रेत चाललंय. महाराज सांगा, तुमचा आशीर्वाद मागच्या जन्मातला आहे का चालू जन्मातला का पुढच्या जन्मातला? सांगा ना महाराज. ज्ञानोबारांनी सांगितलं, आई असं कधी होणार नाही ग. माझा आशीर्वाद मागचा नसतो, पुढचा नसतो. आता वर्तमान काळामध्ये मी जे दिले, जे बोललो तेच खरं असतं. माझा आशीर्वाद आहे, आताचा आहे ग. तू असं का बोलती? ऐका ना, त्या मातेने सांगितलं, महाराज पाहना माझ्या मालकांचं हे पुढचं प्रेत चालले, प्रेत यात्रा चालली. ज्ञानोबारांनी सांगितलं, आई असं होणार नाही माते, असं होणार नाही. तू त्यांना खाली ठेवायला लाव. नावेला जरा लोकांचा ते प्रेत खाली ठेवण्यात आलं. ज्ञानोबा जवळ आले. ज्ञानोबा जवळ आल्याच्या नंतर ज्ञानोबारांनी फक्त दृष्टिक्षेप केला, बघितलं आणि विचारलं, का हो हे तुम्ही प्रेत म्हणतात, पण ते प्रेत नाहीये, ते चेतनत्व आहेत, त्यांच्या शरीरामध्ये प्राण आहे. ऐका ना, काय नाव आहे त्यांचं सांगा बरं. लोकांनी सांगितलं, अहो महाराज नाव विचारून काय करता, त्या नावाशी काय घेणं देणं आहे तुम्हाला, तुम्ही फक्त का खाली ठेवायला सांगितलं सांगा. माऊलीने सांगितलं, ते मेलेलं नाही, ते जिवंत आहे. ऐका ना, त्यावेळेला ज्ञानोबाने सांगितलं, अहो मी विचारतो तुम्हाला नाव काय आहे. ज्ञानोबांनी विचारल्याच्या नंतर सगळ्या मंडळीने सांगितलं, अहो त्यांचं सच्चिदानंद नाव आहे. आणि मग ज्ञानोबाने सांगितलं, अहो तुम्हाला काय कळतं का, सत चिद आणि आनंद स्वरूप हे सच्चिदानंद कुठं मरत असतं का, ते कधी मरू शकत नाही. आणि मग ज्ञानोबाने सांगितलं, अहो बाबा सच्चिदानंद बाबा, अहो उठा ना, उठा ना. जसं आपण झोपलेल्या माणसाला उठवल्यानंतर तो माणूस उठतो ना, तसं ज्ञानोबाने उठाना म्हटल्यानंतर ते मेलेले सच्चिदानंद बाबा उठले. जसे उठले, ज्ञानोबा पुढे चालू लागले. ज्ञानोबाच्या पाठीमागं महाराज ते सच्चिदानंद गेले. ज्ञानोबा नेवाशाला गेले, त्या असणाऱ्या खांबाला चिटकून बसले. त्या ठिकाणी ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितली. आणि ज्या मेलेल्या सच्चिदानंद बाबाने ज्ञानोबाच्या पाठीमागं जाऊन ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं, ते आहे सच्चिदानंद बाबा. म्हणजे सच्चिदानंद बाबांच्या पत्नीने ज्ञानोबांच्या फक्त एकदा पाया पडलं तर त्या असणाऱ्या मेलेल्या माणसाला जिवंत होऊन ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली, असा फलाचा एकदा पाया पडल्याचा नंतर परिणाम आहे. म्हणून जर एकदा पाया पडलं तर मेलेले माणसं जिवंत होतात आणि क्रांती करतात. आणि ज्ञानोबाच्या असणाऱ्या जर तुम्ही वारंवार पाया पडलात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडल्याच्या नंतर शांतिर्मनाथ महाराज म्हणतात, अरे त्याच्या जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही रे. हो तो असणारा परमात्मा ते संत न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. म्हणून आपण फक्त भक्त बनावं. जो जीवनामध्ये भक्त बनतो त्याच्या जीवनामध्ये तो परमात्मा मागे पुढे वाराही संभाळीत आधी आघात निवाराया. मग त्याच्यासाठी काय करायचं, फक्त आपण देवाचं नामचिंतन करायचं. त्याच्यासाठी आपण काय करायचं, देवाच्या पाया पडायचं. सांगू तुम्हाला, लेकरांनी फक्त रडावं. काय म्हटलं मी, लेकरांनी फक्त रडावं. मीठ आहे का, तेल आहे का, दूध आहे का,
मग पाऊस पडल्यानंतर कुठं जायचं, काय खायचं, कुठं खायचं, कसं खायचं, त्याने काही चिंता करायची नाही. फक्त टेहा 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 रडलं की आई त्याला तृप्त करते. तसं जीवनामध्ये भक्तांनी परमात्म्याचं नामचिंतन केलं की त्या भक्ताचं सर्वस्व तो परमात्मा करतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांनी भक्ती करावी. एवढं केलं की जीवनामध्ये काही करण्याची गरज पडत नाही. म्हणून त्या परमात्म्याचं नामचिंतन करायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला बोला. उदार माझा ज्ञानेश्वर या नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. अभंगाचा खूप मोठा भाव आहे. 20 मिनिटं अधिक घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी सप्ताह समितीची माफी मागतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते माझं गुरुवरांचं आहे, चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. चुकीचं असेल ते परत करा, बरोबर असेल ते ग्रहण करा. आणि ज्याची जीवनामध्ये बदलण्याची भावना नसेल त्यांनी परमार्थाच्या चेष्टा करू नका. काय म्हटलं मी? वाक्य थोडं कठीण आहे, पण बोलायला सोपं आहे, कळायला बी सोपं आहे, वागायला खूप अवघड आहे. ज्यांनी माळा घातल्या त्यांना टिकू दे बिचारायला. त्यांना म्हणू नका लगेच झाला एका दिवसात महाराज. तुम्हाला काय करायचं त्याच्यावरून? तो महाराज होऊ नाही तर पोत्रा जो. ज्यांनी घातल्या नाहीत उलट त्यांनी घाला. मांसाहार करू नका. सांगू तुम्हाला, खाऊ नका, पिऊ नका महाराज. जर 60-70 वर्षापर्यंत तुमची खायची प्यायची भावना होत असेल तर माणूस म्हणून तरी कसं देवाने पुढल्या जन्मामध्ये आपल्याला पाठवावं रे महाराज. माझा विषय असा चाललेला आहे. जीवन बदललं पाहिजे. परमार्थ हा जीवन बदलण्यासाठी आहे, परमार्थ करवण्यासाठी नाहीये. म्हणून साधू संतांची विचार आपण आपल्या जीवनामध्ये बाळगावेत एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अधिक वेळ झाल्याबद्दल पुन्हा चाल म्हणण्यापेक्षा उद्या चाली म्हणत बसा. विठ्ठल जी.